थँक्यू आकाश. थँक्यू. दुसरी मॅच आपण एन्जॉय कर पाहत आहे. मात्र या मॅचमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळेल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळू शकेल पालेश्वरी पाले टीम, तर दुसऱ्या बाजूला जिवा 11 गावदेव पेंदर टीम. दोन्ही टीमचा आपण विचार केल्यानंतर एका बाजूला पाले टीमने अगदी आपण पाहिलं तर सर्वाधिक स्कोर नोंदवला होता या स्पर्धेमधला आणि त्याने अदर टीमला पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या बाजूला पहिले मॅच आपण पाहिले होते तोंडरी विपक्ष पेंदर टीमने अगदी आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 13 धावा डिपेंड केलं. गोलंदाजीमध्ये जी करामत दाखवली ती खऱ्या अर्थाने मग पंकज कोपरकर असेल, समाधान भोईर असेल यांनी मात्र चांगली गोलंदाजी दाखल केली होती आणि मॅच मात्र अगदी आपण पाहिलं तर निसटता सामना त्याने विजय संपादन केला होता. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतो पालेश्वरी पाले टीम कडून सुरेंद्र उलवेकर, ज्याने मात्र मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच पारितोषिक पटकावलं होतं आणि दुसऱ्या बाजूने महेश पाटील असणार आहे. ही सलामी जोडी मॅचमध्ये आपण पाहू शकाल. तर गोलंदाजीच्या मार्ग गोलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही बाजूने चांगला मारा पाहायला मिळू शकेल. गोलंदाजी असो व फलंदाजी असो दोन्ही बाजूने चांगला प्रतिकार, चांगला संघर्ष आपल्याला मॅचमध्ये एन्जॉय करता येईल अशा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामध्ये मात्र आपण वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रथमेशच्या माध्यमातून अगदी बाहेरून बॉलला वळण दिलं थोडंसं आणि आतमध्ये वळवलं बॉलला आणि त्यानंतर मात्र निदान चेंडूची सांगता आपल्याला या बॉलवरती पाहायला मिळाली आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं दोन्ही संघाने दर्जेदार खेळला. बॅटिंगमध्ये चांगली करामत दाखवली ती मी म्हणे पाले टीमने. पुढच्या बॉलवरती चांगला तडाखा इनसाइड पंचांचा इशारा आला चौकाराचा. अभ्या पाटील यांचं हे सॉन्ग आणि खऱ्या अर्थाने व्यासपीठावर त्यांची आपण उपस्थिती पाहतो. देवीचा पाडा पूनम स्टोअर इस्टा स्टँड अध्यक्ष जनार्दनची मते यांचं आपल्याला या ठिकाणी आगमन पाहायला मिळतं. व्यासपीठाची उपस्थिती यांची पाहायला मिळते. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. अगदी आपण पाहिलं तर देवीचा पाडा इस्टा स्टँड त्याच्यामध्ये काळपळी गावच्या बऱ्याच रिष्टा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया जनार्दन मते साहेबांचा. पुढचा बॉल प्रथमेश ऑन साईडला खेळायचा होता, पाहिलं सुद्धा होतं इथे मात्र तर मैदानामध्ये काय पाहायला मिळालं आणि अगदी आपण पाहिलं तर LBW फलंदाज बाद झाला इथं पायचेसच्या स्वरूपात आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. व्यासपीठावरती ज्यांची उपस्थिती आपण पाहतो देवीचा पाडा पूनम स्टोअर रिक्षा अध्यक्ष जनार्दनजी मते साहेबांचं या ठिकाणी आपण व्यासपीठावरती आगमन पाहतोय. मोस्ट वेलकम. यस, देवीचा पाडा युनियन अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारे रिक्षा त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात अगदी देवीचा पाडा आणि या विभागामध्ये. दिव्येश आलेल्या मैदानावरती ज्या दिव्येशने मात्र मागच्या मॅचमध्ये जी फटकेबाजी केली होती, मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 4थ्या क्रमांकावर आला होता. या मॅचमध्ये 3ऱ्या क्रमांकावर त्याला बढती देण्यात आलेली आहे. खरं तर 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याला बढती मिळाली आहे. मॅचमध्ये चांगली या ठिकाणी कामगिरी करू शकेल का, जी कामगिरी मात्र आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने सुरेंद्रला करता आली नाही. एक चौकार ठोकला आणि लगेचच तो पायचीच्या स्वरूपात बाद झाला. 4 धाबा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नवीन फलंदाज थोडी क्षेत्राची मर्यादा आहे ती मात्र पाहणी करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल प्रथमेशचा असेल दिवेशसाठी. पुढचा बॉल ऑन साईडला फ्लिक केला आल्या षटकार टोकला तर समोरच्या दिशेने. यावेळेला ऑन साईडला त्याने एक क्षेत्रक्षण मर्यादा असताना मात्र या ठिकाणी स्वेरच्या दिशेने षटकार टोकलाय. जबरदस्त कामगिरी राहिली मैदानावरती. पहिल्या मॅचमध्ये षटकारानं खातं खोललं, या मॅचमध्ये सुद्धा षटकारानं खातं खोलत असताना आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 10 धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल प्रथमेशचा दिवससाठी पुन्हा एकदा ऑन साईडला
दोन बॉलवरती आपण पाहिलं तर 3 बॉलवरती 4 होत्या, 3 बॉलवरती विकेट सुद्धा होती आणि मागच्या मात्र 3 बॉलचा विचार केला तर आल्यात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकारांनी 12 धावा 16 धावसंख्या धावफलकावर. पुढचा बॉल सोडून दिलाय, रीड केलाय, पाहणी केली, लाईन पाहिली आणि लगेचच मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा सुद्धा आलाय वाईटचा. अगदी आपण पाहिलेला तर इथे मात्र गोलंदाजावर थोडंसं प्रेशर क्रिएट झालं असणार, कारण लगातार 2 षटकार, त्यानंतर मात्र काहीसा वेगळा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यानंतर प्रत्यक्षाच्या माध्यमातून इथं मात्र हा वाईटचा बॉल फेकला गेला. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिवेशसाठी, इथे सुद्धा चांगला स्ट्रोक आहे. आता मात्र अलॉंग द कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे क्रिसच्या आतून चेंडू आलाय, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले. सिंगलने धावफलकावर धावा ॲड केल्या जातील, त्या मात्र 1 आणि धावसंख्या पोहोचेल ती मात्र तब्बल 18 धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या नोंदवली गेली, 3 बॉलवरती 4 होत्या आणि उर्वरित 3 बॉलवरती तब्बल आल्या 14 धावा. ही कामगिरी राहिली आहे टीम पालेश्री पाले टीमची, ज्या टीमने मात्र पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या सत्रातील मॅचमध्ये सर्वाधिक स्कोर नोंदवला होता 72 धावांचा. तोच संघ आतापर्यंत कामगिरी साधत असताना आता पहिल्याच मॅच ओव्हरमध्ये या मॅचमध्ये स्कोर नोंदवतो तब्बल 18 धावसंख्येचा. आणि अजूनही मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल की काय, हा प्रश्नचिन्ह इथे निर्माण होऊ शकेल तो मात्र पेंदर टीम समोर. ज्या पेंदर टीमने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या मॅचमध्ये 13 धावसंख्या डिफेंड केलं तर 12 बॉलवरती, तोच गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पंकज कोपरकर पाहायला मिळतोय. त्याच्या हातामध्ये दुसरं षटक सोपवण्यात आलेलं आहे. सातत्याने मात्र शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा रोखण्याची कामगिरी त्याने साधलेली आहे. यावेळेस मात्र एक दुहेरी जबाबदारी त्याच्यावरती आहे, ती मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाजीमध्ये दिवेश आणि महेशची जोडी, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर महेश प्रथम स्ट्राईकला आलेला आहे. दिवेशने मात्र 3 बॉलवरती ठोकलेले आहेत 13 धावा. कानपले एंडकडून मारा करत असताना आपण पंकज कोपरकरला पाहतो, 17 धावसंख्या तब्बल नोंदवली आहे. त्या धावसंख्येमध्ये 1 चौकार 2 षटकार. पुढचे षटक पंकजचा पुढचा बॉल, या बॉलवरती पुलालींच्या बॉलला भिरकावण्याची कामगिरी जर आपण पाहिलं त्याच्या माध्यमातून हा झेल सुटला जरूर, मात्र एफर्ट चांगला होता, प्रथमेश होता. अगदी बॉडी लँग्वेज सेम वाटते पंकज आणि प्रथमेश आणि क्रिसची पाहिली तर, आणि त्याच्या माध्यमातून झेल जरूर सुटला, मात्र प्रयत्न चांगला केला गेला होता. 2 धावा जोडल्या गेल्या धावसंख्येमध्ये, तब्बल 20 धावसंख्येचं योगदान आतापर्यंत येताना पाहायला मिळते. दुसरं षटक चालू असताना पाहायला मिळते आणि दुसऱ्या सत्रात दुसरी मॅच सुद्धा आपण पाहू शकाल. त्यामध्ये शिवकर आणि इथे सुद्धा रिव्हर्स केलाय, हाही बॉल सीमारेषा बाहेर जाईल, वेगळा प्रयत्न जरूर करण्यात आलाय आणि तिथे मात्र सफलता मिळाली आहे फलंदाजाला. चौकाराने मात्र खातं अजून या ठिकाणी पुढे जात असताना पाहायला मिळेल तब्बल 24 धावा. पुढील सामना शिवकर विपक्ष टीम नेवाली यांच्यामध्ये होणार आहे. इनिंग संपल्यानंतर आपण टॉससाठी यायचं आहे. शिवकर विपक्ष नेवाली, गौरी स्पोर्ट नेवाली टीम, तर दुसऱ्या बाजूला हर्षित 11 सहारा शिवकर टीम. पुढचा बॉल पंकज कोपरकरचा, या बॉलवरती चांगला स्ट्रोक, जागेवरून भिरकावून दिला बॉलला. क्रिस आहे सुरुवात केली आणि षटकार मारत असताना सुद्धा तो इथे आउट झाला. धावसंख्या त्याने तब्बल नोंदवली ती म्हणजे 19 धावा. आपण पहा मैदानावरती मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्याने चांगली तडफदार फलंदाजी केली होती. या मॅच मध्ये सुरुवात केली चांगली आणि शेवटच्या क्षणाला मात्र तो या ठिकाणी आपण बाद होताना पाहायला मिळतोय. पंकज कोपरकरलाही सफलता मिळाली. नवीन फलंदाज प्रशांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल. धावसंख्या 24 वरती 2 गडी बाद. आतापर्यंत पहिल्या षटकातलं समाप्त होत असताना दुसऱ्या षटकातले 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. स्ट्रायकिंगला प्रशांत म्हात्रे असणार आहे. पुढचं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल उर्वरित काही चेंडू फेकले जातील पंकज कोपरकरच्या हातामधून. इथे मात्र त्याला पाचारण करण्यात आलं आणि लगेचच मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर चौकारी आला होता. 2 दुहेरी धावसंख्या आली होती आणि त्याने मात्र या ठिकाणी ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली त्याने देवेशला मात्र माघारी परतावलं खरं. मात्र उर्वरित 3 चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी असेल समोर प्रशांत. दुसऱ्या सत्रातली ही पहिली मॅच आपण पाहतोय. पेंडर विपक्ष पाळी या 2 टीममध्ये. धावसंख्या 24 वरती आपण पाहतोय. अगदी हवेची झुळूक
या मैदानाच्या चोहो बाजूंनी आपण पाहतोय. कासाडी नदी पात्र असल्यामुळे थोडीशी थंडी वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे धाव संख्या मात्र कमी होणार नाही याची दक्षता फलंदाजांनी घेतलेली आहे. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर चौकार षटकारांची आतषबाजी पाल्या टीमकडून झालेली आहे. 24 धावसंख्या धावफलकावरती लागली सुद्धा आहे. मात्र टाइम अलर्ट आहे. इथून मात्र या ठिकाणी पेंदर टीमला दक्षता घ्यायची आहे. त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आपण पाहिलं तर 9 मिनिटं झालेली आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू फेकायचे आहेत. पुढचा बॉल प्रशांतसाठी असणार आहे. पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. वारंवार प्रशांतकडून तीच कामगिरी होताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये त्याला सफलता काही वेळा मिळाली सुद्धा आहे. या वेळेला मात्र लेगबाच्या स्वरूपात ही धाव नोंदवली गेली धावफलकावरती. अजूनही 25 धावा आपण पाहतो 2 गडी बाद. 2 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. आता मात्र स्ट्रायकिंग गेला महेशला आपण पाहतो ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत स्ट्रोक आपण पाहिले नाहीत. अजून एकही चेंडू खेळला नाही पहा महेश. अगदी बॉडी लँग्वेज आपण पाहिलं दिव्येश आणि महेशची सेम वाटत होती. दिव्येश आल्याला 19 धावसंख्या नोंदवत मात्र बाद झाला. इथे मात्र अलॉंग द कार्पेट इनसाइड आउट 2 क्षेत्ररक्षक मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. येतो या वेळेस महेशच्या बॅटमधून स्वतःचं खातं खुलं करणारा चौकाराचा ह्या ठिकाणी इशारा पंचांचा. चौकाराने धावसंख्या 29 आपण पाहतो मैदानावरती. 1 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा महेश स्ट्रायकिंग गेला असणार आहे पंकज समोर. पंकजच्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलवरती धावा आल्या 11 आणि मागच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. हा बॉल सोडून द्यायचा होता आणि त्याच वेळेला मात्र इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा इशारा आलाय नो ॲक्शन. कारण फलंदाजाचा कुठली ॲक्शन नव्हती या बॉलवरती आणि त्याचमुळे पंचांनी कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी दिली जाणार नाही असं या ठिकाणी इशारा केलेला आहे. डॉट बॉल असणार आहे. धावसंख्या 29 थांबणार आहे. ती मात्र 2 षटकांच्या अंतिम पंकजच्या षटकामध्ये आल्या 11 धावा. मागच्या षटकामध्ये 18 धावा आल्या. 2 षटकांच्या धावा आपण पाहिल्या तर 29 धावसंख्या झाली 2 षटकांमध्ये. गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. क्रिशच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलेला आहे. 2 षटकांमध्ये 29 झालेले आहेत. अजून 2 षटकं बाकी आहेत. हीच जर सरासरी राहिली तर किमान या ठिकाणी 55-60चा आकडा गाठू शकेल पाले टीम. त्या दंगाला रोखण्याची कामगिरी क्रिशला करायची आहे. इतर गोलंदाजांना सुद्धा करायची आहे. ज्या गोलंदाजाकडे खूप मोठी क्षमता आहे पेंदर टीमच्या आता गोलंदाजांना मात्र इतर कामगिरी करायची आहे. समोर मात्र या ठिकाणी प्रशांत म्हात्रे असेल आणि महेश पाटील जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 2 गडी बाद असताना इथून मात्र एक पार्टनरशिप बिल्ड होईल का प्रशांतच्या बॅटमधून. हा अलॉंग द कार्पेट ऑन साईडला इथे समाधान आहे. समाधानच्या हातामध्ये चेंडू गेलाय तोपर्यंत सिंगलचा या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न केला जातोय का मात्र एकच धाव. एका धावेने धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकामधील 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 18 धावा. या षटकामध्ये आली 1 धाव. या धावांचा आपण विचार केला तर धावांचा रतीब जो आहे तो कमी होत चालला असं वाटायला लागले. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. त्यानंतर सुरुवात दिवेशने केली. दिवेश बाद झाला. त्यानंतर प्रशांत आणि महेश सुद्धा ते सातत्य मात्र राखत असताना आतापर्यंत मात्र या ठिकाणी धावसंख्येला दुजोरा देत असताना 30 धावसंख्येवर नेऊन ठेवला स्कोर कार्ड. आता मात्र या ठिकाणी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला म्हणता येईल या चेंडूवरती. कारण ज्या प्रकारचा चेंडू डिलिव्हर झाला तो गुड स्पॉटवरून टेक ऑफ झाल्यानंतर विश्वासच्या हातामध्ये गेला एसटी रक्षकाच्या आणि त्यानंतर मात्र बीट होत असताना महेशला आपण पाहिलं धावसंख्येचा कुठलाही प्रयत्न नाही. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. 30 धावसंख्या धावफलकावरती. पुढचा बॉल क्रिसचा आहे. त्याच प्रकारचा चेंडू डिलिव्हर केला. त्यांनी पाहिलं की या प्रकारची फलंदाजी आपल्या समोर होत असताना इथे मात्र या ठिकाणी अशा प्रकारचे चेंडू डिलिव्हर केले तर नक्कीच आपल्याला यश प्राप्त होऊ शकेल. आणि यश जरी प्राप्त झालं नाही तरी मात्र डॉट चेंडूच गेले जात आहेत ते मात्र या ठिकाणी चांगली बाब असेल टीम पेंदरसाठी. कारण पेंदर टीमच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. त्यानंतर 11 आल्या होत्या आणि यानंतर 3 चेंडूवरती 1च धाव आली आहे. क्रिश कोपरकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल महेशसाठी ऑन साईडला केलाय. जरूर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. तो आपण पाहिलं चेंडू उचलण्यासाठी प्रयत्न केला जात होता आणि त्याच दरम्यान सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या
31 31 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत यश प्राप्त झाले मी म्हणून क्रिश कोपरकरला, कारण त्याने 4 चेंडूवरती धावा दिल्या फक्त 2 आणि कोणत्याही गडीने बाद करता ही चांगली गोलंदाजी साकारली आहे इथे मात्र या षटकामध्ये. समोरून आता प्रशांत असणार आहे उर्वरित 2 चेंडूंचा कशा प्रकारचा खेळ असणार आहे समोरून. पुन्हा एकदा क्रिश कोपरकर याच्या माध्यमातून 4 चेंडू चांगले डिलिव्हर झालेत. पुढचा बॉल ज्या षटकाची या ठिकाणी करामत करायची होती, ज्या षटकासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं गेलं होतं क्रिश कोपरकरला, तिथून मात्र अक्षरशः आपण पाहिलं तर कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवत असताना 5 बॉलवरती त्याने धावा दिली फक्त 1 आणि 2 गडी. 2 धावा दिलेल्या आहेत, 1 गडी बाद केला. नवीन फलंदाज समीर आलेला आहे. उर्वरित 1 चेंडू बाकी असणार आहे. हा जर चेंडू चांगला डिलिव्हर झाला तर मात्र सर्वाधिक यशस्वी षटक म्हणता येईल या षटकामध्ये, जिथे मात्र आपण पाहू शकाल 2च धावा दिलेल्या आहेत. आतापर्यंत मागच्या आपण मॅचचा एक विचार केला तर शिवकर टीमच्या संदीप याने 3 धावा देत 2 गडी बाद केले होते आणि सुद्धा 3 चांगली कामगिरी साधली आहे. क्रिश कोपरकरच्या षटकामध्ये इन्सर आउटचा फटका आला आणि या बॉलला पाठवलं आल्या समीरने, तिथून मात्र चौकार प्राप्त झाला. धावसंख्येला वेग आला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 षटकांच्या अंतिम 35 धावसंख्येवर. पाहिला क्रिश कोपरकरच्या माध्यमातून. आता षटक घेऊन आला गोलंदाज स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो समाधान भोईर, त्याच्या माध्यमातून मागची मॅच पाहिली तर खऱ्या अर्थाने 3 धावांत ते षटक फेकलं. तिथून मात्र या संघाने पहिली मॅच जिंकली होती. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 3 षटकांमध्ये तोंडरे टीम त्याच्या समोर अगदी असं वाटलं की तो संघ या ठिकाणी पराभूत होतो की काय, मात्र अंतिम 2 षटकांमध्ये 13 धावा डिपेंड केल्या आणि हा संघ मात्र आज आपण पाहतोय या मैदानावरती दुसरा सामना खेळत असताना पालेश्वरी पायलट टीमला त्याने आतापर्यंत 3 षटकांमध्ये 35 धावा संख्येवर रोखले. पुढचं षटक समाधान भोईर. पुढचा बॉल, या बॉलवरती मात्र काहीशी लाईन चुकीची आहे. पंच अनिल टेंबे सर इशारा करतात वाईटचा. वाईटची 1 धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये 12च्या सरासरीने आता धावसंख्या नोंदवल्या, त्या मात्र 36 धावा. अगदी आपण पाहिलं तर रात्रीच्या सत्रामध्ये थोडासा थंडीचा तडाखा जरूर वाढलाय आणि अशा परिस्थितीमध्ये इथे मात्र पायचीच्या नवीन फलंदाज आपण पाहतो इनाट क्रमांक 5-6 वरती आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज मोहित. इथून मात्र मोहित करेल का आपल्या संघाला. उर्वरित अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. टॉससाठी यायचं शिवकर आणि नेवाले टीम दोन्ही संघांना आम्ही विनंती करत आहोत. इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आपण लगेच यायचं आहे. पुढचा बॉलवरती चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. अलॉंग द कार्पेट दुसरीचा प्रयत्न केला जातोय का पाहायचा आहे, मात्र एकाच दाब्यावर रोखलंय. स्ट्रायकिंग एला समीर असणार आहे, जो मात्र एक चौकार ठोकून मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं होतं. वरील 4 बॉलवरती कशा प्रकारे गोलंदाजी असेल फलंदाजी जरूर आपण पाहू शकाल. खेडूपाड्याचे आमचे क्रिकेटचे मोठे समर्थक मयूर उलवेकर यांच्याकडून पेंदर टीमला सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. कारण त्यांचे भाऊजी विश्वास पाटील मॅचमध्ये खेळत आहेत, त्यांच्यासाठी आणि पेंदर टीमसाठी मयूर उलवेकर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा समाधान. इथे हाफ हेलिकॉप्टर जरूर आहे मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज असणार. दुसरी बरोबर होता कारण चेंडू लगेचच आला होता. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पुढे आपल्याला पाहायला मिळू शकेल ती मात्र 38 धावा. 30th लॉस ऑफ 4 विकेट. धावसंख्येला खऱ्या अर्थाने रोखलं या मैदानावरती. चांगला स्ट्रोक या बिल्ल्याला कन्वर्ट करण्यात आलेला आहे. इथे मात्र मोहितच्या माध्यमातून चेंडू न्यू बॅट्समन आर्यन. आणखी काही चेंडू शिल्लक जरूर आहे. धावसंख्येला खऱ्या अर्थाने आपण पाहिलेल्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने रोखल्या गेल्या धावा. त्यामध्ये क्रिश कोपरकर आणि समाधान भोईरचा खूप मोठे योगदान आणि त्याच समाधान धावसंख्या झालेली आहे 44. मात्र शेवटचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. समीरच्या बॅटमधून समीरनं नोंदवलं या षटकामध्ये. आपण पाहू शकता 1 चौकार 2 चौकार 1 सिंगल 9 धाबा आणि आपल्या टीमसाठी 9 धाबांचं योगदान येत असताना 43 धावसंख्या नोंदवली आहे. टीम आपण पाहू शकाल पालेश्वरी पायलट टीमने. तर दुसऱ्या बाजूने आवश्यकता असेल ती मात्र टीम जिवा 11 गावदेव पेंदर टीमला. त्या मात्र 44 धावसंख्येची पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करत आहे आमचे समालोचक मित्र शुभ मात्रे वायलाना. त्रेचाळीस धावा बनवल्यात आणि या 44 धावसंख्येची गरज आहे ती जिवा 11 गावदेव पेंदर टीमला. दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. अगदी बलाढ्य संघांदरम्यान ही लढत बिग फाईट बिग टशन आपण या सामन्यामध्ये या ठिकाणी एन्जॉय करतोय. स्पर्धा फार मोठी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की गावदेव आदित्य 11 क्रिकेट संघ नारपोली कानपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही टुर्नामेंट सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक अर्थातच विद्यमान सरपंच मदन मते साहेब यांच्या नावाची आमच्या सन्मानाची टुर्नामेंट आपण या कानपोलीच्या मैदानावरती पाहतोय. आज स्पर्धेचा 3रा दिवस. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर अजनबी स्पोर्ट्स ओवले टीमनं टॉप 5 मध्ये प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी टेंबोडे टीमनं आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमनं टॉप 5 मध्ये प्रवेश. आज कोणता संघ जाईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टॉपच्या लढती पाहायला मिळतात. पहिली लढत निश्चितपणे झाली होती राधाकृष्ण टोंडरे आणि जिवा 11 गावदेव पेंडर. तो सामना जिवा 11 गावदेव पेंडर टीमने जिंकला. दुसरी लढत आपण पाहिली तर पालेश्वर पाले आणि त्यानंतर शिवशंभो आदई. तो सामना पालेश्वर पाले टीमने मात्र जिंकला होता. तिसरी मॅच आपण पाहिली हर्षित 11 सहारा शिवकर आणि अंश 11 खेरणे. तो सामना हर्षित 11 सहारा शिवकर टीमने जिंकला. आणि त्यानंतर चौथी लढत आपण पाहिली चैतन्येश्वर कोठारी आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी. तो सामना गौरी स्पोर्ट्स नेवाळी टीमने जिंकला होता.
आता दुसऱ्या फेरीतली ही पहिली लढत चालू आहे. 43 धावसंख्या बनवली आहे प्रथम फलंदाजी करत असताना ती पाले टीमनं, पालेश्वरी पाले टीमनं. आणि इथून गरज आहे ती 24 बॉलवरती 44 धावांची. चला विनंती असेल की हर्षित 11 सहारा शिवकर आणि गौरी स्फोटनेवाली दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये या. पहा इनिंग संपण्याच्या अगोदर आपला टॉस केला जाईल. दोन्ही टीमला विनंती आहे. हर्षित 11 सहारा शिवकर आणि गौरी स्फोटनेवाली. पहा इथून टाइम अलर्ट असेल. 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटं दिली जातील. जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही षटक संपवले नाहीत त्यानंतर मग शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर तुमचा 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. पहा पेंदर टीमचं देखील आपण कौतुक करू. 4 षटकं अगदी 19 मिनिटांमध्ये त्यांनी कंप्लीट केल्यात. जरा फास्ट घ्या, स्पीडअप करा. दोन्ही टीमला कॉल असेल. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय ती जिवा 11 गावदेवी पेंदर टीमची. ऑन स्ट्राइक वरती सुजित पाटील आणि नॉन स्ट्राइक वरती विश्वास पाटील. सामन्याला सुरुवात झाली आहे. या इनिंगला सुरुवात होईल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वरती पालेश्वर पाला टीम कडून देवेंद्र बारशे राईट आर्म ओव्हर द विकेट. नो पहिले षटक पॉवर प्ले 1P1 चं षटक. अटॅकिंग फिल्डिंग आपण या ठिकाणी मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फक्त 2 फिल्डर आहेत 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिलाच बॉल, पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. समोरच्या दिशेने कोणताही फिल्डर नाहीये. वॅकंट एरिया. पॉवर प्ले 1 चा घेतलाय फायदा. पहिल्या बॉलवरती फलंदाज सुजित पाटीलच्या बॅटमधून आला हा चौकार. पहिलाच बॉल अगदी मिड ऑनच्या वरून उडवला. लॉंग ऑनला कोणताही फिल्डर नव्हता आणि मात्र चेंडू सीमारेषा पार गेला. आलाय चौकार. दुसरा चेंडू गोलंदाज देवेंद्र तयार आहे. हा चेंडू ऑन साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग पाटीलच्या बॅट मधून येतो मॅक्सिमम षटकार. एकदम आक्रमक सुरुवात झाली आहे ती पेंदर टीमची. सुरुवातीपासून आक्रमण करण्याच्या मनस्थितीत उतारलाय की काय पेंदर संघ असं आपल्याला वाटू लागलंय. कारण पहिला चौकार त्यानंतर दुसरा षटकार आलाय. 2 बॉलवरती 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 धावसंख्येचा पाठलाग 24 बॉलवरती करायचा होता. 2 बॉलवरती 10 आल्यात. अजून देखील 4 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. हा चेंडू यावेळेला मात्र शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य दिलं जात आहे. कट केलाय बॉलला. अगदी थर्डमॅन आणि शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळतील त्या 2 धावा. बॉर्डर लाईनच्या अगदी जवळ चांगली फिल्डिंग फिल्डर कडून पाहायला मिळाली आहे. बॉल अडवलाय. कमीत कमी आपल्या टीमसाठी मित्र म्हणजे 2 धावा त्यांनी वाचवल्यात. 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा या चेंडूवरती निश्चित मिळतील. 2च्या बरोबरनं टीमची टोटल धाव पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 12 धावा लागल्या धावफलकावरती. सुजित पाटील आक्रमक खेळी चालू आहे. चौथा बॉल फुल टॉस बॉल पाहायला मिळालाय. पंचांचा नो बॉलचा इशारा. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फार फास्ट आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येईल हा चौकार. नो बॉलचा चौकार. अर्थातच या बॉलवरती मिळतील त्या 5 धावा. धावफलकावरती लागल्यात तर जिवा 11 गावदेवी पेंदर टीमच्या. फ्री हिट असेल बॉल. सुवर्ण संधी आली आहे ती फलंदाज सुजित पाटील
या फलंदाजासाठी. फ्रीटचा बॉल, गोलंदाज तयार. ओ फ्रीटचा बॉल अगदी या वेगाने डिलिव्हर केलाय. गती पाहायला मिळाली या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल नंतर 17 धावा लागल्या धावफलकावरती. 4 बॉल झालेत, 2 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. चला पुढच्या विनंती असेल, शिवकर टीमचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झालाय वाटतं. चला गौरी स्पोर्ट्स नेवाली टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या वेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल घेतलाय, स्क्वेअर लेगला धाडलाय, सीमा पार. फलंदाज सुजित पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. बॅटिंग 23 धावा धावफलक्यावरती आणि वैयक्तिक सुजितची बॅटिंग आपण पाहिली तर मग 22 धावा संख्येवरती सुजित फलंदाजी करतोय. 6 बॉलचा आतापर्यंत सामना केलाय आणि 22 धावा. संघाची धावा संख्या पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. 23 धावा विदाऊट लॉस. सलामीची जोडी मैदानात आहे. विश्वास पाटील यांच्या वाटेला अजून एकही चेंडू आला नाही आहे. सगळेचे सगळे 5 बॉल आतापर्यंत आपण पाहिले तर सुजित स्वतः खेळलेत आणि धावा देखील तितक्या बनवल्यात. ज्या ठिकाणी गरज होती आपण पाहिलं तर 44 ची, तिथे आता फक्त राहिली गरज ती 21 धावा संख्येची. शेवटचा बॉल फक्त कट केलाय. पॉवर प्लेचं षटक, 2च फिल्डर बाहेर, त्याचा घेतला हा फायदा. शेवटच्या बॉलवरती फाईन लेग झोनच्या पलीकडे चेंडू जाईल सीमा पार. लास्ट बॉलवरती हा चौकार 4. वरती 27 लॉस ऑफ 0 विकेट. पहिले षटक संपलंय. 26 धाव संख्येवरती सुजित पाटील या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि 27 झाले टीमची टोटल. 18 चेंडू इथून बाकी असतील आणि 17 धाव संख्येची गरज. 18 बॉल 17. रिक्वायर्ड रन रेट आपण आता पाहिलं तर फक्त आणि फक्त 5.67 वरती येऊन ठेपलाय. महेश गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल ऑन साइडला दिलाय तडाका. फाईन लेगच्या वरून बॉल जाईल एक टप्पा सीमा पार. येईल हा पहिल्या बॉलवरती चौकार. विश्वास पाटील देखील आता मागे नाहीये. चेंडू दोरून खेळण्याचा प्रयत्न. महेश यानं ओळखलं फलंदाज अगदी समोरचे चेंडू चांगल्या रीत्या खेळतोय. थोडासा चेंडू मागे पिच केला, अगदी गुडलेन स्पॉटच्या थोडासा मागे चेंडू डिलिव्हर केल्यानंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. चला नेवाली टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा कॉल आहे. हा ओव्हर ही षटक संपायच्या आत तुम्ही जर टॉस साठी आले नाहीत तर मग समोरचा संघ आहे शिवकर, त्याला मग टॉस विन दिला जाईल. बॅटची कट, पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज विश्वास पाटील या बॉलवरती होईल बाद. थोडस लेट परंतु थेट यश आलंय ते गोलंदाज महेश आला. विकेट मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार खाऊन त्यानंतरचा दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या बॉलवरती फलंदाज विश्वास पाटील या ठिकाणी बाद झालाय. 31 वरती पहिला झटका मिळालाय तो पेंदर टीमला. इथून 15 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 13 धाव संख्येची. ऑन स्ट्राइकिंग वरती नवीन बॅटर आपण मैदानात पाहतोय तो समाधान भोईर, आक्रमक खेळाडू. पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी वेगानं सीमा पार आलाय आणि स्विचिटचा चौकार येतोय तो फलंदाज समाधान भोईरच्या बॅटमधून. 4.
माजी सरपंच चंद्रकांत दादा मते यांना विनंती आहे आपण आपल्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस करायचा आहे. परत एकदा स्विच हिटचा प्रयत्न. यावेळेला मात्र फिल्डिंगचं प्रोटेक्शन तैनात आहे. एक सिंगल पेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. सिंगलच्या बरोबरीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 36 वरती. उर्वरित आता आपण पाहिलं तर 13 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 8ची गरज. पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जातोय. हर्षित इलेव्हन सहारा शिवकर आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली. ऑन स्ट्राइक एंड वरती सुजितला आपण पाहतोय. आक्रमक खेळ सुजितच्या माध्यमातून झालाय. 7 बॉल 26 वरती तो बॅटिंग करतोय आणि टीमला विजयासाठी आता 8 धावांची गरज. हा चेंडू स्लाइस पाहायला मिळाला. अगदी रक्षात्मक पवित्रानं हा चेंडू खेळून काढला. फिल्डिंग चांगली झाली आहे. सिंगल मिळते. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या साह्यानं एकदा मिळेल ती पेंदर टीमला. धावसंख्या होईल त्यांची ती 37 एक विकेटच्या नुकसानानंतर. उर्वरित आता 12 चेंडू बाकी आणि गरज आहे ती 7 धावसंख्येची. सदतीस बनल्यात 2 ओव्हरमध्ये आणि इथून अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि विजयासाठी गरज असेल ती फक्त 7 धावसंख्येची. 3.50च्या रन रेटनं धावा घ्यायच्या आहेत. कठीण नाही आहे. अगदी सोपी मॅच आहे. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कुठलेही भाकीत करणं हे चुकीचं आहे. पहिलाच बॉल. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. 1 धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. समाधाननं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. संघाच्या धावा झाल्यात त्या 38 धावा आणि उर्वरित आता 11 चेंडू बाकी आहेत आणि फक्त गरज आहे ती 6 धावसंख्येची. 6 धावा अर्थातच एक मोठा फटका पाहिजे पेंदर टीमसाठी. तो मोठा फटका या ओव्हरमध्ये येईल का की आपल्याला अजून पुढच्या ओव्हरची प्रतीक्षा करावी लागेल. गोलंदाज ओमकार. हा चेंडू समाधान भोईरचा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून अगदी पॅरलल स्ट्रोक आपण पाहिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार आणि सामना अगदी MS धोनी स्टाईलनं समाधान भोईरनं या ठिकाणी फिनिश केलाय. सामना जिंकलाय तो जिवा 11 गावदेवी पेंदर टीमनं. चला पुढच्या मॅच साठी हर्षित इलेव्हन सहारा शिवकर आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली. टॉस जिंकला हर्षित इलेव्हन सहारा शिवकर टीमनं आणि निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय सहारा शिवकर टीमने घेतलाय. अर्थातच सहारा शिवकर टीम आपण फिल्डिंगसाठी उतरा आणि गौरी स्पोर्ट्स नेवाली आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची. बोलूया या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाकडे.